नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यन अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण येणाऱ्या एमपीएससी गट ब आणि क साठी गणित व बुद्धिमत्तेची रिव्हिजन सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये एकंदरीत 20 प्रश्न असतील आणि हे सर्वच्या सर्व 20 प्रश्न महत्त्वाचे असतील, जे आयोगाच्या पॅटर्नवर आधारित असतील. तर त्या प्रश्नांना सोप्या आणि कमी वेळेत कसं टॅकल करायचं ते आपण आता शिकणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नावर येऊया. पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय लसावी आणि मसावी या टॉपिकवरचा. कुठला प्रश्न आहे? लसावी आणि मसावी. बरोबर. कुठल्या टॉपिकचा प्रश्न आहे हा? पहिल्यावर आपल्याला कळतं लसावी मसावी. तर प्रश्न बघूया. दोन संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या एका 7 या प्रमाणात आहे, तर दोन्हींमधील मोठी संख्या कोणती? ज्या वेळेस आपल्याला लसावी आणि मसावी दिलेला असतो त्यावेळेस आपण काय करायचं? लसावीला मसावीने भाग द्यायचा. लसावी किती दिला होता? 168. मसावी किती दिलेला आहे? 24. 24 एक 24, 24 साते 168. आपल्याला काय मिळालं? 7 म्हणजे हे काय असतं मित्रांनो? दोन संख्यांचे गुणोत्तर. लसावीला मसावीने भाग दिल्यावर आपल्याला दोन संख्यांचे गुणोत्तर मिळतं. पण या प्रश्नात आपल्याला ऑलरेडी त्यांनी एका 7 हे दोन संख्यांचे गुणोत्तर दिले असतील. मग ज्या वेळेस आपल्याला संख्यांचे गुणोत्तर आपल्याकडे आहे आणि मसावी आपल्याला दिलेला असेल, तर मसावीने गुणोत्तराला जर डायरेक्ट गुणाकार केला तर आपल्याला संख्या मिळतात. 24 एक 24, 24 गुणिले 7 168. 24 आणि 168 मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? तर ती असेल 168. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला अंतर वेळ वेग. कशाचा प्रश्न आहे? अंतर वेळ आणि वेग. प्रश्न वाचूया. दोन कार एका दिशेने 80 किलोमीटर प्रति तास व 70 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत. किती वेळानंतर त्या दोन कार एकमेकांपासून 60 किलोमीटर अंतरावर राहतील? प्रश्नावरनं काय करताय? आपल्याला दोन कार दिलेल्या आहेत आपल्याला, एक पहिली कार आणि एक दुसरी कार. पहिल्या कारचा वेग आहे 80 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्या कारचा वेग आहे 70 किलोमीटर प्रति तास. याचं पण किती? 80 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर आपल्याला चेक करावं लागतं यांची दिशा. दिशा काय दिलेली आहे आपल्याला? समान. दिशा काय? समान. ज्यावेळेस दिशा समान असते त्यावेळेस दोघी वेगांची काय होत असते? वजाबाकी. त्यावेळेस दोघी वेगांची काय होते? वजाबाकी. 80 वजा 70 म्हणजे काय आलं? 10 किलोमीटर प्रति तास. 10 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय? 10 किलोमीटर किती वेळात जाते गाडी? एका तासात. याची मांडणी कशा पद्धतीने करायची? या पद्धतीने. 10 किलोमीटर एका तासात जाते, तर आपल्याला किती जायचंय? 60 किलोमीटर. किती जायचंय? 60 किलोमीटर. 10च्या किती पट आहे? 6 पट. 10च्या किती पट? 6. तसेच एका तासाच्या पण किती पट असतील? 6 पट. एका तासाच्या 6 पट म्हणजे किती? 6 तास. तर 60 किलोमीटर जाण्यासाठी दोन गाड्यांना किती वेळ लागेल? 6 तास. ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न कशाचा दिसतोय? मिश्रण. कशाचा प्रश्न आहे? मिश्रण. बरोबर. मिश्रणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करावं लागतं? एकूण मिश्रण किती दिलेलं आहे ते लिहा. एकूण मिश्रण किती दिलंय आपल्याकडे? 60 लिटर. 60 लिटर मध्ये कोणत्या दोन गोष्टी आहेत? रंग आणि पाणी. रंग आणि पाणी. 60 लिटर मधून रंग आणि पाणी यांचं प्रमाण किती दिलेलं आहे? 3:2. किती दिलंय? 3:2. 3:2 काय दिलेलं आहे? गुणोत्तर. तर 60 लिटर मिश्रण काय? एकूण. एकूण दिलेलं आहे म्हणून या दोघांची काय केली आपण? 3 आणि 2 5. या 5 ने एकूण मिश्रणाला भाग द्यायचा. 5 एक 5, 12 पंचे 60. किती उत्तर आलं आपलं? 12. ज्या वेळेस या 12 ने आपण 3 ला गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 36 लिटर काय होते? रंग. 12 गुणिले 2 केलं तर काय येईल? 24 लिटर काय असेल? पाणी.
मग पुढचं वाक्य काय आहे? किती लिटर पाणी घातल्यास प्रमाण 3:5 होईल? किती लिटर नवीन पाणी ऍड करायचे आपल्याला माहित नाही. आपण काय मानलं? x. बरोबर. पण पाणी ऍड केल्यानंतर आपलं मिश्रणाचं प्रमाण काय होतंय? 3:5. मिश्रणाचं प्रमाण किती होतंय? 3:5. मग आपण नवीन काय ऍड केलं? पाणी. रंगात काही बदल केला का आपण? नाही. आधी जर रंग 36 लिटर असेल तर नंतर पण रंग किती असेल? 36 लिटर. मग 3:36 किती पट आहे? 12 पट. किती पट आहे? 12. तर 5च्या पण किती असेल? 12 पट. 5च्या 12 पट म्हणजे किती? 60 लिटर. आधी किती होतं? 24 लिटर. नंतर किती झालं? 60 लिटर. किती लिटरचा फरक पडला? 36 लिटरचा. 60 वजा 24 किती? 36 लिटर. म्हणजे आपण किती नवीन पाणी टाकलं? 36 लिटर. ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला काढकाम. कशाचा प्रश्न आहे? काढ, काम आणि वेग. काढकाम वेग मध्ये सर्वात आधी काय करायचं असतं? जितके लोक दिलेले आपल्याला तितके लिहून घ्यायचे. अ आणि ब. किती लोक दिलेले आहेत? अ आणि ब. बरोबर. मग त्यांचे दिवस लिहा. अ किती दिवसात काम करतो आणि ब किती दिवसात काम करतो. एकटा एक घर किती दिवसात बांधतोय? 15 दिवसात. तेच घर ब एकटा 10 दिवसात बांधतोय. अ चे दिवस किती आले? 15. ब चे दिवस किती आले? 10. दोघांचा लसावी काढला. दोघांचा लसावी किती येतो? 30. दोघांचा लसावी किती आला? 30. हा 30 काय असेल? एकूण काम. एकूण काम किती असेल? 30. एकूण काम म्हणजेच काय? दोघांचा लसावी. बरोबर. मग लसावीला जर आपण दिवसांनी भाग दिला तर आपल्याला काय मिळते? क्षमता. काय मिळते? क्षमता. 30 भागिले 15 2. 30 भागिले 10 किती? 3. क्षमता म्हणजे काय? एका दिवसात अ किती काम करतो? एका दिवसात अ ची क्षमता 2 आहे. म्हणजेच अ एका दिवसाला किती काम करत असेल? 2. ब ची क्षमता 3 आहे. म्हणजे ब एका दिवसाला किती काम करत असेल? 3. तर आता पुढचं वाक्य बघूया आपण. जर अ आणि ब हे एक दिवसाआड काम करत असतील आणि जर अ पहिल्या दिवशी काम करत असेल तर ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील? बघा मित्रांनो. अ पहिल्या दिवशी काम करेल. बरोबर. पहिल्या दिवशी किती काम करेल? अ ची क्षमता किती आहे? 2. दुसऱ्या दिवशी ब काम करेल. बरोबर. ब ची क्षमता किती आहे? 3. त्यानंतर आपल्याला एकंदरीत एक गोष्ट दिसते. हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस, एकूण दिवस झाले किती? 2 दिवस. किती दिवस झाले? 2. 2 दिवसात एकूण काम किती झालं? 2 आणि 3 5 काम. किती काम झालं? 5. मग आपल्याला एकूण काम किती आपल्याकडे? 30. कामच्या खाली आपण काय लिहिलं? 30. एकूण काम किती आपल्याकडे? 30. 5च्या किती पट आहे? 6 पट. 5च्या किती पट आहे? 6 पट. मग तसंच 2च्या पण किती पट असेल? 6 पट. 2च्या 6 पट म्हणजे किती? 12 दिवस. म्हणजे 30 दिवस काम करायला किती दिवस लागतील? 30 काम करायला किती दिवस लागतील? 12 दिवस. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 1 12. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे दिनदर्शिका. कशाचा प्रश्न आहे? दिनदर्शिका. 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत. त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल? आपल्याकडे महत्वाचे 2 महिने असतात ज्यांच्यामध्ये पहिला प्रकार असेल ज्याच्यात 30 दिवस असतील आणि दुसरा प्रकार असेल ज्याच्यामध्ये 31 दिवस असतील. किती दिवस असतील? 31. जो महिना 30 दिवसांचा असेल त्याचा पहिला, दुसरा, 29वा आणि 30वा हे 2च दिवस किती वेळेस येतात? 5 वेळेस. बरोबर. आणि ज्या वेळेस 31 दिवसांचा महिना असतो त्याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि 29, 30 आणि 31 हे 3 दिवस किती वेळेस येतात? 5 वेळेस. एक गोष्ट क्लिअर झाली. 30 दिवसाच्या महिन्यात फक्त 2 दिवस 5 वेळेस येतात आणि 31 दिवसाच्या महिन्यात 3 दिवस 5 वेळेस येतात. कोणते? पहिला, दुसरा, तिसरा आणि 30 दिवसाच्या महिन्यात पहिला आणि दुसरा. जर आता प्रश्नात आपल्याला काय दिलंय?
30 दिवसाच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत, तर महिन्याचा प्रथम दिवस कुठला असेल? जर आपल्याला विचारलं काय आहे, महिन्याचा प्रथम दिवस दिलाय म्हणजे हा तर शनिवार नसेल. शनिवार आपण जर घेतला 2 तारखेला आपण शनिवार घेतला, तर शनिवारच्या आधी 1 तारखेला कुठला वार येईल? शुक्रवार. म्हणजेच एक तर शनिवार किती वेळेस येईल? 5 वेळेस. आणि दुसरा वार येणारा काय असेल? शुक्रवार. तो किती वेळेस येईल? 5 वेळेस. आपल्याला प्रश्नात तेच विचारलंय की शनिवार व्यतिरिक्त दुसरा दिवस कुठला असेल? शुक्रवार. योग्य उत्तर असेल शुक्रवार. चला पुढचा प्रश्न. 3:37 वाजता घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवते? प्रश्न काय? कोणत्या टॉपिक वरचा आहे? घड्याळ. कुठल्या टॉपिक वरचा आहे? घड्याळ. ज्या वेळेस तुम्हाला आरशातील प्रतिमा काढण्यासाठी प्रश्न येत असेल त्यावेळेस काय करायचं? जी दिलेली वेळ आहे ती कशामधून वजा करायची? 11:60 मधून. कशामधून वजा करायची? नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आरशातील प्रतिमा काढण्यासाठी दिलेली वेळ नेहमी कशातनं वजा करायची? 11:60. दिलेली वेळ किती आहे? 3:37. बरोबर. 10तनं 7 गेले, 3 हातच्याला 1, 6 मधनं 4 गेले 2, 11तनं 3 गेले 8. 8:23. ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न कशाचा आहे? वयवारी. कशाचा प्रश्न आहे? वयवारी. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? 3 व्यक्ती आहे, कुठून आहे माहित नाही, आपण त्यांना समजलं ABC. क्लिअर. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? बेरीज किती दिलेली आहे? 72 वर्ष. किती दिली आहे? 72 वर्ष. पण त्यांचे 7 वर्षानंतरचे गुणोत्तर किती आहे? 4:6:7. आपल्याला बेरीज केव्हा कधीची दिलेली आहे? 72 वर्ष आजची. आणि गुणोत्तर कधीचे दिलेलं आहे? 7 वर्षानंतर नाही, 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी गुणोत्तर कधीचे दिलंय? 7 वर्षापूर्वी. मग आपल्याला ही बेरीज पण कधी न्यावी लागेल? 7 वर्षापूर्वी. मग 7 वर्षापूर्वी नेण्यास देई ए पण 7 वर्ष कमी होईल, बी पण 7 वर्ष कमी होईल आणि सी पण 7 वर्ष कमी होईल. म्हणजे 72 मधून जर आपण 21 वजा केले तर आपल्याला काय मिळेल? उत्तर 51 वर्ष. हे 51 वर्ष कधीची बेरीज असेल? 7 वर्षापूर्वीची. मग 4 आणि 6 10, 10 आणि 7 17. 17 भागिले 51. 17 एक 17, 17 त्रिक 51. उत्तरला किती आलं? 3. 3 गुणिले 4 12, 3 गुणिले 6 18, 3 गुणिले 7 21. 12, 18 आणि 21 हे कधीचे वय आलं? 7 वर्षापूर्वीचं. तर आपल्याला विचारलेलं काय? तर त्यांचे आजचे वय किती? 7 वर्षापूर्वी त्यांचे वय किती? 12, 18, 21. तर आजचे वय काढण्यासाठी आपल्याला त्याच्यात काय करावं लागेल? 7 जोडावे लागतील. 12 आणि 7 19, 18 आणि 7 25, 21 आणि 7 28. आपला ऑप्शन नंबर चेक करा. 12 कट, 19, 25, 28. ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर. चला पुढचा प्रश्न कशाचा दिला आपल्याला? भूमिती. कशाचा प्रश्न आहे? भूमिती. भूमितीमध्ये पण बघायचं झालं तर कशाचा आहे? वर्तुळ. कशाचा प्रश्न आहे? वर्तुळ. बघा प्रश्नात काय दिलंय? जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? एक वर्तुळ दिलेलं आहे आपल्याला. या वर्तुळाचा व्यास किती आहे? 28 मीटर. बरोबर. त्यानंतर या वर्तुळाच्या भोवती एक 7 मीटर लांबीचा रस्ता दिलेला आहे. 7 मीटर लांबीचा रस्ता दिलेला आहे. तर
28 मीटर जर वर्तुळाचा व्यास असेल तर त्याची त्रिज्या किती असेल? 28 मीटर जर वर्तुळाचा व्यास असेल तर त्याची त्रिज्या किती असेल? 14 मीटर, बरोबर. म्हणजेच हे जे लहान वर्तुळ आहे, हे लहान वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 14. आणि जे हे पूर्ण वर्तुळ आहे मोठं, याचे किती असेल? 14 अधिक 7 म्हणजे R2 किती असेल? 21 मीटर. 21 मीटर. मग तुम्हाला रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे, तर तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला सूत्र माहिती असेल. काय असतं? पाय आर वर्ग. कशाचा फॉर्म्युला? ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग आपल्याला त्रिज्या किती प्रकारच्या माहिती आहेत? 1 आणि 2. मग काय करणार अशा वेळेस? पाय R2 चा वर्ग वजा R1 चा वर्ग. पायची किंमत किती असते? 22/7. R2 चा वर्ग, R2 किती दिलाय? 21 चा वर्ग वजा किती दिलंय? R1 14 चा वर्ग. मग हे या प्रकारे दिसतंय का? a² वजा b². ही जी आयडेंटिटी असते ना, हिचं एक्सपान्शन काय असतं? a अधिक b गुणिले a वजा b. आपण पण याला त्याच प्रकारे लिहू शकतो. 22/7 21 वजा 14 गुणिले 21 अधिक 14. तर 22/7 21 वजा 14 किती? 7. 21 अधिक 14 किती? 35. 7 1 7 7 1 7. आपल्याला काय आलं? 22 गुणिले 35. 35 दुने 700. 35 दुने 70. किती गुणाकार आला आपला? 770 स्क्वेअर मीटर. 770 ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर. चला पुढचा प्रश्न. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? कोणत्या टॉपिकचा प्रश्न आहे? आकृती मोजणे. आकृतीमध्ये पण कोणता टॉपिक? चौरस. कोणता टॉपिक? चौरस. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. बघा, आकृती तर एवढी काही चांगली छान आलेली नाहीये, पण समजून घ्या, समजण्यासाठी सफिशियंट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 या प्रकारे मार्किंग करून घ्यायची. आणि जर तुम्हाला चौरस मोजायचे असेल तर काय करावं लागतं? 8 गुणिले 8 लिहा. 8 गुणिले 8 अधिक 7 गुणिले 7 6 गुणिले 6 5 गुणिले 5 4 गुणिले 4 3 गुणिले 3 2 गुणिले 2 1 जसाच्या तसा. 8 गुणिले 8 64. 7 गुणिले 7 49. 6 गुणिले 6 36. 5 गुणिले 5 25. 4 गुणिले 4 16. 3 गुणिले 3 9. 2 गुणिले 2 4. 1 जसाच्या तसा. या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय मिळतं? 204. तसंच याला आपण अजून एका प्रकारे सोडवू शकतो. प्रथम पहिल्या 8 वर्गांची बेरीज. त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला काय असतो? ती संख्या, त्याच्या पुढची संख्या आणि दोघांची बेरीज. 8 आणि 7
फॉर्म्युला लिहून घेऊ आपण आधी. n गुणिले n अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 भागिले 6. पण हा फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा सोपं काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला कुठपर्यंत वर्गाची बेरीज करायची आहे, 1 ते 8 पर्यंतच्या वर्गाची बेरीज करायची. मग आपल्याला n काय आपल्याकडे 8, आपण तो n 8 लिहा, 8 त्याच्या पुढची संख्या लिहा 9, दोघांची बेरीज करा किती 17 भागिले किती 6. बे त्रिक 6 बे चौक 8 3 1 3 3 त्रिक 9 4 त्रिक 12 गुणिले 17 17 1 17 17 दुने 34 170 आणि 34 उत्तर 204. चला ऑप्शन नंबर 2 बरोबर उत्तर. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न कशाचा आहे, वयवारी. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल. बघा आपल्याला 3 लोक दिलेली आहे. अंकिता, तिची आई आणि तिचा भाऊ, बरोबर. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे अंकिता जर 1 असेल तर आई किती असेल 2.5. अंकिताच्या 2.5 पट आहे ना आईचे वय, क्लिअर. आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे भाऊ जर 1 वर्ष असेल तर आई किती असेल 4. आई किती असेल 4. मग इकडे काय आहे 2.5 फॉरवर्ड होईल, इकडे काय होईल 4 बॅकवर्ड होईल. 4 1 4 2.5 चौक 10 2.5 1 2.5, क्लिअर. तर या तिघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला 66. तिघांच्या वयाची बेरीज 66 आहे तर आपल्याला गुणोत्तराची पण काय करावी लागेल बेरीज. 4 आणि 10 14, 14 आणि 2.5 किती 16.5. 16.5 च्या दुप्पट किती असते 33, 33 च्या दुप्पट किती 66. म्हणजेच 16 1 16, 16 चौक 66. उत्तर किती आलं 4. 4 गुणिले 4 16, 4 गुणिले 10 40, 4 गुणिले 2.5 10. आपल्याला वय कोणाचे विचारलेलं आहे, अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय. अंकिताच्या आजचे वय किती आहे 16, आईचे वय किती आहे 40, भावाचे वय किती आहे 10. आजचे वय किती आहे अंकिताच्या भावाचं 2 वर्ष. त्याच्यात जर 2 वर्षानंतर विचारलं असेल तर आपल्याला 2 त्याच्यात जोडावे लागतील. 10 आणि 2 12 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पण कशाचा आहे वयवारी. कशाचा प्रश्न दिलाय वयवारी. बघा प्रश्न बघूया. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय किती आहे 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा व नीरज यांचे सरासरी वय किती दिले, सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल. रेखा व नेहा यांचे सरासरी वय किती दिलंय 34 वर्ष. कधी दिलं हे 5 वर्षापूर्वी. आणि रेखा, नेहा अधिक नीरज यांचं सरासरी वय किती दिलंय 33. हे कधीचं दिलंय आज. एक तर यांना 5 वर्षापूर्वी नेऊन जा किंवा यांना आजवर आणा. तर यांना आजवर आणायचं असेल तर याच्यात किती ऍड करावं लागतील 5 वर्षानंतर. आज येण्यासाठी 5 34 मध्ये किती जोडावे लागतील 5. 34 आणि 5 किती 39. म्हणजेच रेखा अधिक नेहा यांचे आजचे सरासरी वय किती आलं 39. सरासरी वय 39 आलं तर त्यांची वयाची बेरीज किती असेल. रेखा
अधिक नेहा बरोबर 2 गुणिले 39 78. रेखा, नेहा आणि नीरज यांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे? 33. रेखा, नेहा आणि नीरज यांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे? 33. तिघांच्या वयाची बेरीज किती येईल? रेखा, नेहा आणि नीरज यांची 99. आपल्याला रेखा आणि नेहाचे वय माहिती आहे, त्याची किंमत टाका. रेखा आणि नेहाचे वय किती आहे? 78 अधिक नीरज बरोबर 99. तर नीरज बरोबर 99 वजा 78 किती? 21. नीरजचं आजचे वय किती आहे? 21. आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे? 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? नीरजचे आजचे वय किती आहे? 21. 10 वर्षानंतर किती होईल? 31 वर्ष. किती होईल? 31 वर्ष. ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे बाकी रिमाइंडर. बघा, या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत. सुरुवात कुठून झाली आहे? 150 पासून. शेवट काय? 500. 150 ते 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? काय करा? सुरुवातीची संख्या लिहा. 150 भागिले 11. 500 भागिले 11. फक्त पहिली संख्या नंतर काय करावं लागतं? 150 नंतर अशी कोणती संख्या आहे जिला 11 ने पूर्ण भाग जातो? तर ती असते 154. 11 एक 11, 11 एक 11, उरले किती? 4. 11 चौक 44. उत्तर किती आलं? 14. किती उत्तर आलं? 14. फक्त पहिल्या संख्येत काय करायचं? 11 ने भाग जाणारी ती संख्या बघायची आणि 500 काहीच बदल करायचा नाही, फक्त भाग द्यायचा. 11 एक 11, 11 चौक 44, उरले किती? 6. 11 पाचा 55, 11 पाचा 55. काय आलं? 45. मग आता काय करायचं? मोठी 45 वजा 14 अधिक 1. 45 मधनं 14 गेले किती? 31 अधिक 1 32. आपलं उत्तर काय असेल? 32. आपलं उत्तर काय असेल? 32. चला पुढचा प्रश्न. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट किती वर्षात होईल? प्रश्न कशाचा आहे? चक्रवाढ व्याज बरोबर. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट किती वर्षात होईल? आपल्याला एक रक्कम आहे पी, किती आहे ते माहिती नाही, पण मला एवढं समजतंय की ती काय होते? दुप्पट होते. काय होते? दुप्पट. किती वर्षात? 6 वर्षात. किती वर्षात? 6 वर्षात. मग पुढच्या 6 वर्षात काय होईल? पुढच्या 6 वर्षात काय होईल? 2 पटची 4 पट होईल. त्याच्या पुढच्या 6 वर्षात काय होईल? 4 पटची दुप्पट किती? 8 पट. क्लिअर? मग 1 पासून 8 पर्यंत जाण्यासाठी म्हणजेच 8 पट होण्यासाठी एकूण किती वर्ष लागले? 6 अधिक 6 अधिक 6 किती? 18 वर्ष. किती लागले? 18 वर्ष. यालाच तुम्ही एक फॉर्म्युलाने पण सोडवू शकतात. काय? वर्ष आणि पट. 6 वर्षात किती होते? दुप्पट. 6 वर्षात किती होते? दुप्पट. आपल्याला किती पट करायची आहे? 8 पट. 2 आणि 8 चा काय संबंध आहे? तर 2 चा घन किती असतो? 8. मग 2 चा घन काय? 8. म्हणजेच त्याचा घातांक काय? 3. त्या घातांकाने 6 ला गुणाकार करायचा. आपल्याला काय मिळेल? वर्ष. 6 त्रिक 18. तुम्हाला या पद्धतीने जमत असेल तर या पद्धतीने सोडवा, हे योग्य वाटत असेल तर या पद्धतीने सोडवा. आपलं अंतिम उत्तर काय असेल? 18. चला पुढचा प्रश्न. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो, तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? खरेदी किंमत
विक्री किंमत, बरोबर. याच बाजूला आपण लिहा विक्री किंमत. इकडे काय तोटा असताना समजा, इकडे काय आहे नफा असताना समजा. खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%. खरेदी किंमत किती असते? नेहमी 100%. जर समजा आपण म्हटलं 20% नफा झाला तर विक्री किंमत किती येईल? 120%. क्लिअर. आणि जर 20% आपल्याला तोटा झाला तर विक्री किंमत किती येईल? 80%. क्लिअर. एवढी कन्सेप्ट समजली तर हा प्रश्न सोडवण्यास आपल्याला मदत होईल. बघा तर कसं. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. एका दुकानदाराकडे 2 फोन आहे, पहिला फोन आणि हा दुसरा फोन, बरोबर. 3600 रुपयाला विकतोय म्हणजे त्याची विक्री किंमत किती आहे? 3600 रुपये. किती आहे? 3600 रुपये. याची पण विक्री किंमत किती आहे? 3600 रुपये. प्रश्नात काय म्हटलंय? 2 मोबाईल फोन प्रत्येकी म्हणजे काय? एक 3600 ला, दुसरा आपण कितीला? 3600 ला. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा. याला आपण काय समजू? नफा. आणि याला आपण काय समजू? तोटा. किती टक्के नफा? 20% नफा. आणि इथे काय समजू? 20% तोटा. तर आपल्याला काय काढायचंय? खरेदी किंमत. काय काढायचंय? खरेदी किंमत. खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%. किती असते? नेहमी 100%. याच्यावर नफा किती झालेला आहे? 20%. म्हणजे विक्री किंमत किती येईल? 120%. बरोबर. 0 0 कट. 12च्या किती पट आहे? 30 पट. 12च्या किती पट आहे? 30 पट. तसंच 100च्या पण किती पट असेल? 30 पट. म्हणजे किती? 3000. किती? 3000. तसंच याची विक्री किंमत किती आहे? 3600. तर खरेदी किंमत कशी काढणार? खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%. खरेदी किंमत किती असते? नेहमी 100%. इथे तोटा झालाय म्हणजेच विक्री किंमत काय असेल? 80%. विक्री किंमत किती असेल? 80%. 0 0 कट. 8 1 8. 8 चोक 32. 8 पंचे 40. 8 याच्या किती पट आहे? 45. तर 100च्या पण किती पट असेल? 45 पट. म्हणजेच किती? 4500. म्हणजेच किती? 4500. मग याची खरेदी किंमत किती? 3000. याची खरेदी किंमत किती? 4500. म्हणजेच एकंदरीत खरेदी किंमत किती आली? 3000 अधिक 4500 किती? 7500. आणि विक्री किंमत किती होती? प्रत्येकी 3600 रुपयाला. म्हणजे एकाची किंमत किती? 3600. तर 2 मोबाईल फोनची किंमत किती येईल? 7200. मग मला सांगा त्याची खरेदी किंमत किती आहे? 7500. त्याने विकले कितीला? 7200. म्हणजे त्याला नफा झाला की तोटा? तोटा. किती? 300 रुपयाचा तोटा. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर. कशाचा प्रश्न आहे? गुणोत्तर. कशाचा प्रश्न आहे? गुणोत्तर. काय दिलंय प्रश्नात? एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर किती दिलंय? 11:9. मग जर समजा तुमचं उत्पन्न 100 रुपये आणि तुम्ही 80 रुपये खर्च करताय तर तुमची बचत किती असेल? 20 रुपये. मग तसंच तुमचं उत्पन्न जर 11 आहे, तुमचा खर्च 9 असेल तर तुमची बचत किती असणार आहे? 2. क्लिअर. मग जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती असेल? 36,000 रुपये म्हणजे काय? वार्षिक बचत आहे. तर महिन्याची बचत किती असेल? महिन्याची बचत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 12 ने भाग द्यावे लागेल. 12 1 12. 12 त्रिक 36. म्हणजे त्याची एका महिन्याची बचत किती असेल?
3000. मग ती बचत कोणाच्या खाली लिहिणार? बचतच्या गुणोत्तराच्या खाली बचत. किती पट आहे? बेक बे 15 दुने 30. किती पट आहे? 1500 पट. मग तसंच याच्या पण किती पट असेल? 1500. याच्या पण किती पट असेल? 1500. आपल्याला विचारलं काय? तर त्याचे मासिक उत्पन्न किती? तर 11 गुणिले 1500. 11 गुणिले 10 110. 11 गुणिले 5 55. 5 6 165. 2 शून्य जसेच्या तसे. 16,500. उत्पन्न किती असेल? 16,500. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न. कशाचा प्रश्न आहे? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. कशाचा प्रश्न आहे? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 1800 रुपये व चक्रवाढ व्याज 1890 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? बघा मित्रांनो, एक आराखडा नीट लक्षात ठेवा. किती वर्षासाठी विचारलंय आपल्याला? 2 वर्ष. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष. हा तक्ता तुम्ही पाठच करून ठेवा. काय? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. काय लिहिलं मी? सरळ व्याज, त्याच्या खाली लिहिलं चक्रवाढ. वर्ष 1, वर्ष 2, 3 असेल तर 3. मग 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे? 1800 रुपये. तर सरळ व्याजाबद्दल एक गोष्ट असते, सरळ व्याज प्रत्येक वर्षाला सारखं असतं. म्हणजेच काय? 2 वर्षाला सरळ व्याज 1800 रुपये असेल तर एका वर्षाला किती असेल? 900 रुपये. किती असेल? 900 रुपये. म्हणजेच पहिल्या वर्षाला सरळ व्याज किती आलं? 900 रुपये. दुसऱ्या वर्षाला किती आलं? 900 रुपये. 900 आणि 900 एकूण किती? 1800. प्रश्नात तेच दिलेलं आहे. मग त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट काय असते? पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज नेहमी काय असतं? सारखं असतं. नेहमी काय असतं? सारखं असतं. आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज किती दिलंय? 1890. 1890 मधून 900 गेले तर किती उरतात आपल्याला? 990. मग आपल्याला काय विचारलंय? व्याजाचा दर काढण्यासाठी आधी किती होते? 900. नंतर किती झाले? 990. कितीची वाढ झाली? 90. 90 वाढ कोणावर झाली? 900 वर. गुणिले टक्केवारी काढण्यासाठी गुणिले 100. 0 0 कट. 0 0 कट. 9 1 9. 9 1 9. म्हणजेच किती आली? 10% काय असेल? दर. व्याजाचा दर किती असेल? 10%. 10% किती? ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न. समीरने जुना टीव्ही 4700 रुपयाला विकत घेतला, त्यासाठी 800 रुपये दुरुस्ती खर्च झाला, तर त्याने कशाचा प्रश्न आहे? नफा आणि तोटा. नफा तोटा आला तर आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे खरेदी आणि विक्री. बरोबर. समीरने जुना टीव्ही किती रुपयाला घेतला? 4700 रुपये. त्यासाठी त्याने काय केलं? 800 रुपये दुरुस्ती खर्च झाला. दुरुस्ती खर्च पण कशात येत असतो? खरेदीमध्ये. म्हणजे आपली एकूण खरेदी किती झाली? 0 0 5 चला 5500 रुपये. काय झाली आपली खरेदी? एकूण 5500. विकला तर त्याने तो टीव्ही कितीला विकला? 5800 रुपयाला विकला. किती रुपयाला विकला? 5800. म्हणजे त्यांना किती रुपये नफा झाला? 300 रुपये नफा. किती वर? 5500. आपल्याला विचारलं काय? टक्केवारी गुणिले 100. 0 0 0 0. 300 भागिले 55. कशाने भाग जाईल? 5 ने. 5 1 5. 5 1 5. पुढे 6 पंचे 30. 0 जसाच्या तसा. 60/11%. कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला, कशाचा प्रश्न आहे? विभाज्यतेच्या कसोट्या.
8ची कसोटी काय असते? शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जायला पाहिजे. 9ची कसोटी काय असते? दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज 9च्या पाड्यात यायला पाहिजे. 10ची कसोटी काय असते? शेवटी संख्यांच्या एकक स्थानी काय पाहिजे? 0 पाहिजे. आणि 11ची कसोटी काय असते? समस्थानिकांच्या अंकांची बेरीज व विषम स्थानिकांच्या अंकांची बेरीज यांचा फरक 0 किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. तर आपण चेक करू. 9ची कसोटी आपण आधी चेक करू. 9ची कसोटी काय? 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18. बेरीज किती आली? 18. 18 9च्या पाड्यात येते का? म्हणजे याला 9ने भाग जातोय. पुढे 6 3 आणि 6 9, 9 आणि 9 18. 18 आणि 6 24. 24 9च्या पाड्यात येतो का? नाही. म्हणून याला 9ने भाग जाईल का? नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 कट. पुढे 2 आणि 9 11, 11 आणि 7 18. 18 9च्या पाड्यात येतो म्हणून याला पण 9ने भाग जाईल. पुढे 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 2 18. 3 संख्यांना 9ने भाग जातोय. तर आता आपल्याला पुढे चेक करावं लागेल. पुढे कशाने चेक करायचं? 11ने चेक करू आपण. आपल्याकडे 3 संख्या आहे 5 6 160, 2 9 7 0 0, 4 7 5 2 0. 11ची कसोटी काय असते? पहिली संख्या 1 सोडून दुसरी संख्या त्याच्यानंतर तिसरी संख्या. 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 आणि 6ची वजाबाकी किती यायला पाहिजे? 0 किंवा 11. पण इथे किती येते? 6. म्हणजे 11ने या संख्येला भाग जातो का? नाही. पुढे बघा 2 7 0 म्हणजेच किती? 2 अधिक 7 अधिक 0 किती? 9. इकडे 9 आणि 0 किती? 9. 9 वजा 9 किती येत आहे? 0. म्हणजेच या संख्येला 11ने भाग जातोय. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. आपलं प्रश्न काय असेल? उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. याला पण चेक करून घेऊया आपण 11ने भाग जातोय का? 4 5 0 किती? 9. इकडे पण किती? 7 आणि 2 9. याला पण 11ने भाग जातोय. 9 वजा 9 किती? 0. मग आता आपल्याकडे याला परत आपल्याला कशाने भाग द्यावा लागेल? 8ने. शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर या संख्येला पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. आपण 8ने भाग देऊ. 8 1 8, 8 सक 48 उरले किती? 8 पंचे 40. याला भाग जातोय का 8ने? 8 1 8, 8 8 64 उरले किती? 60. पण 60 ला 8ने भाग जात नाही. म्हणजे आपला ऑप्शन काय असेल? 47,520. योग्य उत्तर काय असेल? 47,520. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे MDH. काय? MDH 40 बकऱ्यांचा 20 दिवसांच्या चराईचा दर किती आहे? 370. तर 30 दिवसांसाठी 111 चरणाऱ्या बकऱ्यांची. प्रश्नात काहीतरी गडबड आहे का? 40 बकऱ्यांच्या 20 दिवसांच्या चराईचा दर 370 आहे. तर 30 दिवसांसाठी हा प्रश्नात काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. याला रद्द करा. नेक्स्ट लेक्चरला मी हा प्रश्न परत एकदा करेक्शन करून घेऊन येईल. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न कशाचा आहे? सीमा तिच्या वर्गात सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी तसेच सर्वात वाईट असलेल्या धावकातही 50वी आहे. रांगेतील क्रमांक. कशाचा प्रश्न आहे? रांगेतील क्रमांक. काय दिलंय आपल्याला? सीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी. म्हणजेच ती वरून पण कितवा आहे तिचा नंबर? 50वा. आणि सर्वात वाईट असलेल्या धावकात कितवा आहे? 50वा. बरोबर. मग अशा वेळेस काय असतं? तुम्हाला जर समजा वरून आणि खालून किंवा डावीकडून आणि उजवीकडून दिलेला असेल तर दोघांची काय करायची? बेरीज करायची. दोघांची काय करायची? वरून तिचा नंबर कितवा आहे? 50वा.
खालून कितवा नंबर आहे? 50वा. 50 आणि 50 किती? 100. 100 मधनं 1 वजा करा. किती असेल? 99. किती असेल? 99. अंतिम उत्तर काय असेल? 99. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले 20 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. या प्रश्नांची PDF तुम्हाला आर्यन अकॅडमीच्या ऑफिशियल टेलिग्राम अकाउंटवर मिळेल. या टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल. ती PDF तुम्ही डाउनलोड करून हे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. थँक्यू.